नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज चाललेलं आहे साडी वगैरे घालून सॅटर्डे. तर कुठे चालली आहे तर चाललं तर आयाच्या ऑफिसमध्ये फॅमिली डे आहे, तिकडे चाललेली आहे. आणि मी 4-5 साड्या घालून पाहिल्या, पण काही साडी हेवी व्हायची आणि मग काहीच्या साड्यांचे ब्लाऊज राहायला आवडत नाही आहे. तर पण शेवटी त्यांना ही आवडती जास्त, एकदम साधी सिंपल आहे, हीच घालायला लावली. तर आता मी चाललो आहे आणि अभिनवला पण सोबत घेऊन चाललो आहे, कारण की मुलांना खेळायला खूप ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत तिथे, त्याच्यामुळे. तर चला. आणि आता मी फर्स्ट टाईम चालले, मी खूप नर्वस आहे आणि मला असं खूप कसं तरी वाटतं. म्हणजे जाणारच नव्हते, पण राहा बोले चल चल, खूपच हे केलं म्हणून चाललं होतं. तर चला, असेच कनेक्ट राहा आणि काय काय आहे तिथे दाखवते. सगळे रेडी होत आहे, अभिनव पण रेडी होतं आहे, दाखवते तुम्हाला. मी त्यालाच घ्यायला आली आहे, तो क्लासवरनं आला आत्ताच. अभिनव, अभिनव, कौन है ये लोग, कहां से आते हैं? चला आज होतंय राया, चला. सगळे आले, सर्वजण आले, तर आम्हीच लेट झालोय. आता आम्ही पोहोचलेलो आहोत ऑफिसमध्ये आणि एंटर केल्याच्या नंतर हातामध्ये ते बँड वगैरे बांधतात आणि नंतर इथे वेलकम ड्रिंक, नंतर आतमध्ये जायचं. पुढे आहे ऑफिस आणि ऑफिसच्या बाहेरमध्ये आहे इकडे सगळं जे खाण्यासाठी आणि मुलांना खेळण्यासाठी वगैरे अजून वेगवेगळ्या काही ॲक्टिव्हिटीसाठी बनवलेलं. सो अभिनव वॉज व्हेरी हॅपी, कारण की त्यानं एवढं सगळं साऊंड ऐकल्याच्यानंतर, खेळण्या पाहिल्याच्यानंतर आणि हे सगळं मिकी माऊस वगैरे पाहून तो खूपच खुश झाला. आणि हँडशेक करण्यासाठी त्याची कशीकडे धडपड चालू आहे, पण सर्वजण फोटो काढत होते. तरी पण त्यानं खूप वेळ जाऊन त्यांना हँडशेक केलं आणि खेळण्यामध्ये तर खूप वेळ बसला आणि खूप एन्जॉय करत होता. ऐकत पण नव्हता, पण ऑब्व्हियसली छोटे मुलं आहेत तर त्यांना ते खेळण्या पाहून त्यांचं असंच होतं. मुलं ऐकतच नाही आहेत. पण खूप छान वाटत होतं हे सगळं बघून. आणि मी फर्स्ट टाईमच फॅमिली डेला गेलो आम्ही, कारण की लास्ट इयर आमचा काहीतरी प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे आम्ही नाही गेलेलो. तर चला. ठीक आहे. लागते ले किती माझे असतंय का बाबा, 8 वेळेस काढतोय लावू ना. जहाँ से आपने बैच कलेक्ट किया है, प्लीज वहाँ पर जाकर एक बार चेक कर लीजिए. बस ऐसा काम.
मागे सरक पडशील. हाय कर रहा, हाय कर रहा, हाय कर हाय, तुझं नाव सांग ना. तुझं नाव सांग की. काय नाव तुझं? तू बोलतच नाही. तू खूप आहे. पॉपकॉर्न आणायला गेलं घरी गेलो खाणार का तुलाच राहू दे घरी. फुटन 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 राहू दे आतमध्ये. तुला आईस्क्रीम खायची का? स्मेल असा कसं काय तो इथं ते काहीतरी दिसते बाहेर हे नाला आहे. नको नको खोलेन तो त्याचा खोले. सो आत्ता आला साईला सोडायला. मस्त झाला फॅमिली डे. आणि हा गिफ्ट दाखवते. आणि आता साई तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे. काय नवीन फ्रेंड भेटला का? काय नाव? त्याचं नाव पण नाही विचारलं. फ्रेंड आहे. खुश खुश हो. शेवटला बनलेलं त्याचा फ्रेंड. अगोदर जोपर्यंत खेळत होते ना तोपर्यंत खेळायचं. हो ना. चॉकलेट तुझा, कप माझा. चालेल ना? असं बोलते हो सहज त्याला. काय नाही होत. डोळे बंद करायला सांगितलं मम्माला. वाव तुला भेटलं. अरे चॉकलेट बी. आता हे कुणाला? मला देणार. मी 4 घेतलंय.
100 होता. कसं वाटलं तुला? कसं वाटलं तुला गेल्यावर? सो तुम्ही पाहताय मी आता घरी आलेली आहे. घरी म्हणजे आत्ता नाही, खूप वेळ झाला आलो आहे मी. आणि साईला मावशीकडे सोडलं त्याच्या मम्मीकडे आणि आम्ही आता घरी आलो. लाईट पण अजून चालू केली नाही, अंधार पडायला लागला. आले अशी डायरेक्ट झोपीच गेले, कारण की एवढा कंटाळा आलेला ना. उभा राहून माझे पाय दुखत होते. आणि भारी होता, मस्त झाला कार्यक्रम. म्हणजे फॅमिली डे होता तो. मुलांनी खूप एन्जॉय केला. त्याच्यामुळे साईला घेऊन गेलेलो. खूप साऱ्याच्या खेळण्याच्या ॲक्टिव्हिटीज होत्या तिथे. आणि तर प्रत्येक खेळला, म्हणजे एकदा नाही, डबल काय खेळला. याचं नाव घेत नव्हता, पण मग आम्हाला खूप लेट झालेलं. तसं पण आम्ही लेटच आलेलो. रायांचे सगळे जे ऑफिसमध्ये काम करणारे सोबत होते त्यांना पण भेटलो. आणि हां, काय रायांचे अजून एक फ्रेंड आहे, तर ते आणि आम्ही सोबतच होतो. खूप छान वाटलं त्यांना पण भेटून. भारी होते ते. असं मला वाटत होतं की कोणी माझ्यासारखं भेटेल की नाही, पण भेटलं. कारण की माझं असं आहे की मी खूपच कमी बोलते, काहीला तर खूपच बोलायला लागलं तर गप्प बसत नाही. तर म्हटलं असं कोणी भेटते का नाही, पण लकीली भेटलं त्या. आणि खूप छान होतं त्यांना भेटून, खूप भारी वाटलं. आणि त्यांच्या मित्राचा मुलगा शिवबा खूप छान होता, तो पण क्यूट एकदम. मला तर खूप आवडलं, एकदम शांत वाटत होता. आणि मस्त झालं सगळे कार्यक्रम, सगळे छान होतं. कार्यक्रम पण मस्त होता. ऑफिस पण छान आहे त्यांचं. सगळीकडे फिरलं, सगळं पाहिलं, भारी वाटलं हे सगळं बघून. आता अंधारात एवढं काही बोलत नाही. आता उठून फ्रेश वगैरे होते, आवरते. हे पण काढलं नाही अजून, कारण कंटाळाच एवढा आलेला ना, कारण की सवय नसल्यावर होतं कधी कधी असं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा. बाय.